नमस्कार मित्रांनो, मी आशिष सावंत स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता मी आता घराकडे, कारण आज सकाळी इलाव मी पतो आणि संदीप तिकीट टर्न होती जलन रिझर्वेशनमध्ये घुसाणीला. कारण आज हा महाशिवरात्र 26/2/2025 महाशिवरात्र आज, त्यामुळे आमच्या वाडीत आज सप्तो. तर त्याच्यासाठी मी आज खास करून म्हणजे बहुतेक जण आमच्या वाडीतले पोरगे आज दिलेले असत सप्त्याक सुट्टीनिमित्त. कारण आमच्या इकडे गणपती आणि सप्त्याक खास करून सगळे पोरगे येतात, शिमग्याक कमी येतात पण येतात. तर आज तुमका फक्त व्हिडिओत आमच्या वाडीतलं पूर्ण सप्तो काय काय असतं आमच्या सप्त्याक आणि कसं होता तो तुमका दाखवण्याचा प्रयत्न करीन. आणि हा येत तर आजचं व्हिडिओ जरा मोठं होईल, कारण 2 भागात बनवीन. कारण जास्त मोठं होतं रात्री पण आमच्याकडे निशा शिंदे जोगेश्वरी काय बोरवलीवरना बुवा येतील या लेडीजा, तिचा भजन आहे रात्री मका वाटता 11:30च्या आसपास चालू होय. आणि त्याच्या आधी पण भजनं आहेत, पण ती भजनं बघूची असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे तुमका ती भजनं दिसतली दुसऱ्या भागात. तर आताच्या भागात तर तुमका काय दाखवू शकत नाही मी, कारण व्हिडिओ जास्त करून मोठं होय. कारण रात्री नाही म्हटलं तरी 5:30 वाजता सकाळी. तर बघू, व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि वर आता घट बसा सुरुवात झाली आहे, भटजी काका पण येईल. तर वरती जाऊया. मी आता जरा घराकडे तयारी तशी जेमतेम झाली आहे, बाकीचे पण होता. तर आम्ही जाऊया आता वरती. तर आता वरती जात आहे, माका वाटतं घट बसून झाली आहेत आणि आता आर्थिक सुरुवात होतील या. तर आता जाऊया सर्व आमच्या मांडावर आणि बघूया पब्लिकच्या जमली असतील. लेट झाले जरा, इकडे चाललो आहे मेकअप सगळ्यांचं. चला जाऊया मांडावर. तर मित्रांनो हे बघा, इकडे जेवणाचं सेटअप पुरं लावून तयार झालेलो असा. कारण 2 टाईम जेवण आमच्याकडे, रात्री आणि आता दुपारपर्यंत. आणि उपवासाचा पण ठेवलेला, मग वाटतं उपवासाचा खिचडी असतेली आणि इकडे पब्लिक जेव बसतेले. तर अजून तर कोण मी इले लवकर घाई करून, पण कोण इले नाहीत वाटतं. मुंबईला पण बऱ्यापैकी इले आहेत. आणि इकडे स्क्वॉड बसला सगळा, ह्या इथला सगळा ही अरेंजमेंट ह्यांनी केलेली आहे. आणि आमचे कोल्हापूरचे पाहुणे मग या हा सकाळी. अरे बाबा, माझ्या यजमानी इले ह्याला लुगव. पूजेक कोण बसला? पूजेक कोण बसला? अरे उठा निलो सुपारी ठेवून. आणि आमचे डोंबिवलीचे सर्वा आणि कोल्हापूरचे सकाळी इले. तू जेव्हा मकर सजीव होतच ना तेव्हा मकर तू केलेला होता, तेव्हा अर्ध झालेला. आता बघूचा पुरा, आता नंतर ना आताच बघूचा. तर जरा वरती बघूया आपण. हा सकाळी बँगलोरने बघूया पब्लिक. हय साऊंड सिस्टीम काय म्हणतात. होय, तर इकडे चालू आहे. अजून पब्लिक पण जमली नाही वाटतं बऱ्यापैकी, अजून गर्दी नाही आली. तर इकडे सगळेजण अजून असत, पण गर्दी झाली नाही, गरम होता. पूजा चालू आहे. तर यावर्षीचा सगळा यांना आणि याला कोणी मंडळाचे चेअरमन आणि खजिनदार पैसे मोजताना इले 1000 रुपयाची हे झाली सरचिटणीस. पण माका वाटतं आम्ही हळद होता गेल्या रविवारपर्यंत. आम्ही माका वाटतं 2 जण हळद होतो गेल्या रविवारपर्यंत. सकाळी इले विचारतात गेलाच कधी. माका वाटतं आम्ही रत्नागिरीतनच पाठी गेला रविवारी हळद होता. तर पूजेक सुरुवात झालेली असा. भरपूर जण जमतं, मुंबईला बऱ्यापैकी येईल राहायला. तेव्हा कुर्तुरी एकदम टॉप मध्ये रे. हा वाटत नाही पण 500 रुपये 500 रुपये. हे बघ हो यजमानी, एकदम लुक एकदम जबर हा. अरे हा डायरेक्ट वरच कोल्हापूर मटेरियल. आणि पैसेच जमा करतो तू इल्यापासून भरला. हो आज काय ऐकत नाही पुढचे नेता. हो पाहुणे
ओ बिल्डर कॉंग्रॅच्युलेशन. तर बघता बघता इकडे पब्लिक भरपूर जमा झाली आहे बघा. कर्मानी आम्ही पण तशा पण ते आम्ही येऊन जाऊ ना. आणि इकडे मेन उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. ते करतले हळूहळू हळूहळू कासवाच्या पावलात. कमी करू रे बाळ्याक सहा गाया अगदी जे बघ गोष्टी आणली ओमी बाबा. आणि अगदी जेवणाचे सगळे मकाट वाढपी एक वाढपी बदलापूरवरनं मागवलेलो. ह्यो शेफ कोल्हापूरचा शेफ. याची हातची डिश आहे ना. आज याची हातची एक डिश होई ना. ए अंड्या याची आजची एक डिश हो गई ना आता 2 दिवसात. कोल्हापुरी झणझणीत हो गई या स्पेशल. नक्की काय बनवू शिकलो आता बघूचा. मुरमुसलम म्हणता पण लावल्यान या कर्माने इकडे भाईजान. आज शिवरात्र उशी ठेवल्या ना. उशी तर हळूहळू पब्लिक येता हळूहळू जमा होता. तर इकडे आता जेवणाची पत्रावळी घातलेली आहे. याला 1 नंबर लावलाय ना जेव. आणि वरती भजन चालू हा. बायका नाचतात कारण रात्रीचा एका चान्स भेटत नाही त्यामुळे. आणि आता इकडे जेवणाची सोय केलेली आहे. आता तिकडे हे झाल्यानंतर तिकडे पण जेवणाची सोय केलेली आहे. आणि तिकडे पण पत्त्याच्या खायात केलेली आहे. आणि इकडे रसोई घर आमचा नवीन बांधलेला आहे बघा शिवकृपा या नावात. आणि इकडे जेणे देणगीदारांचे म्हणजे दिल्याने आहेत त्यांची नावं सगळ्यांची इकडे लिहिलेली आहेत. आणि आतमध्ये काय काय मेनू इकडे शिवजी भाजी वाटतं ही फुल मिक्स. आणि इकडे सगळा जेवणाचा फुल पॅक. भरपूर गर्दी आहे. लय गर्दी आहे. भात काढू कोण बसता. भात कोण बसतो. तर ए हो बघ त्या पुढ्यात फक्त सुया पडली भाजी पडली. भाकरी घेऊन येऊ गवतो पद्या. ए भाकरी घेऊन येऊ गवतो. तर इकडे बऱ्यापैकी मंडळी जोग बसली आहेत. ह्या पत्त्याच्या खळ्यात इकडे यावर्षी पहिल्यांदा जेवण वाढल्याने इथपर्यंत. आणि मी वाढतोय सध्या इकडे डाळ. आणि इकडे मेनू काय
भाजी हा गोडा मेनू फक्त सोजी भात डाळ लोणचं पापड आणि वरती पण वाढतं पण जास्त गर्दी आहे वरती जेव पाया पडा निघायला लागेल जेव घेतो. तर जेवण कसं हो? एक नंबर हा kahव्या आणि भात बीत घ्यावा पोटभर जेवण भारी आला ना. तर सगळे जेवण चांगला आला म्हणतात तर बघूया आमका तर एवढ्यात भेटणार नाही भरपूर टाईम जातो ना कारण पाया पडा इकडे डायरेक्ट जेव घेतात त्यामुळे जेवण तर भारी झालं म्हणतात. गोडमध्ये सोजिया कुर्मा भात डाळ आणि लोणचं पापड. तर अजूनपर्यंत लोक जेवतात कारण पब्लिक भरपूर येला इकडे सगळा लेडीज महिला वर्ग इकडे जेव बसला पूर्ण थोड्या जणांचा झाला वाटता. इकडे एक दोन पंगत वाटतं लेडीजचे उठले आणि आता परत बसली असते थोडी अर्धी जातं अर्धी येतं. या घे ना पाणी आधी किती आहे दाखव आला हो मेनू सगळीकडे घासता भरून घेऊ गवतं वास्तविक तू भरून घेऊ गवतं भांड्यानं नरम नाही तर कशी होती ते बरोबर मोठीच गावती तेवढे वाढीच कारण हात केवढे माहित आहेत ना. हा सपवल्याने म्हणजे मेल्यानो होत केवढे ते बो मसाला पापड 100% म्हणता आम्ही नाही करीत मसाला पापड होते बाबा. किती किती किलो आणलेले होते? 2000 किलो. काय म्हणतो आता असत किती रवले किती? 2000 किलो 1 किलो 150 किलो संपले पुरतले रात्री परिणाम का जेवलं आम्ही पण नाही पाणी आणि पोट भरतंय लोकांचा कार्यकर्ते हो बघा मंडळाचा कार्यकर्तो शिकवा वरती टोपी आम्ही पण हा पण त्याला डाळ वाढताना पानात पडात तर भरपूर येतं जातं परत संध्याकाळी पण जेवण बघूया. आता जरा भजन पण जरा नाचा का होता पण जेवूक नाही भेटला. अरे यो कॉलपर्यंत मुंबईत होतो कॉलपर्यंत माझ्याकडे होतो आणि आज सोडल्या चला. हो जेवलास नक्की जेवलं आता जेवतास जेव बसा सरपंच जेवलास हो बसा जरा ह्या करू जागा करू गोव्या दगडी तुम्ही अजून उभेच आहात. अरे माझा भाव हिलो बाबा जेवलं जेवतो ना तेच गाणी बसले तर अगदी उपस्थिती दाखवल्याबद्दल धन्यवाद. हा झाल्या रात्री पण ये भजन हा ना तुझा हा दिवस आपल्याकडे पडलो हा भरपूर. तर इकडे आता यांचं भजन झाला का हो का भात डाळ भाजी पाणी वतय पाणी माया काय सगळं भरपूर जाणार पाणी सकाळी तुला काय रे हे बघ पाणी वतय तू फक्त पीत रव तुला काय त्याच्या भात डाळ रव सोजी होई या सोजी घालोय सांगते तो बरं वाढीत रव का घालतो आणि 2 आणता. बाकी जेवण कसं आहे रे बरा ना रात्री ये नक्की बघतलोय शोधतलोय तुका होय रात्री ये काय म्हणते. तर आता आम्ही नाचानीला इकडे होय का मी होय ऋतिका उमवा भाईगो आणि मुन्ना तो पण पण तो फिरता आमका अजून जेव वाढूक नाही पत्रावळी इली नाहीत आता खरी स्टार्ट झाली आहे पत्रावळी ती पण पुसा घालल्या ना आणि जरा भाजी संपली वाटता त्यामुळे आमका अजून जरा टाइम लागत वाटता तोपर्यंत बसाय जागा अडू गई
आणि आमच्या पत्रावळी इलेली आईला काम समाजसेवा ही तिचीवर सेवा मरून दे. पत्रावळी तर इली एक महिने येता. लोणचा इला, पापड पण इले. तर जेवण बिल मस्तपैकी झाला आणि भजन चालू तर आता डेली का भजनं चालूच होत राहतली आणि गावातली आता भजनं येत राहतली. आणि आता हे बघा एस एम मालवणी शैलू मिस्त्री बाहेर गेलो पण फोन केलाय आणि आता जेवलं ना. भजन झालं ना व्यवस्थित? तुमचं सकाळी झाला, पहिलाच झाला. तर आता जरा जेवण मस्तपैकी आराम करून आता जरा खाली, कारण खाली मेन जरा फोटोशूट चालू असता. कारण सगळी मुंबईसून येतात ना, या आता जो नवीन ड्रेस घालून साडी बिडी नेसा काहीतरी केल्याने. पण आता त्याचा फोटोशूट चालू वाटता खाली या. तर तरी जाऊया, थोडीफार आमचे पण काढूया जमलेत तर चलता रे. तर रात्री मेन कार्यक्रम पण ह्यो व्हिडिओ माका वाटतं 2 भागात मी करीन. कारण आताचो व्हिडिओ जरा शाळेच्या दिंडीपर्यंत थांबवतो विचारा. कंटिन्यू चालू होतो पण शाळेच्या दिंडीपर्यंत थांबवीन. आमच्या मूळ शाळेची दिंडी येतील या. तर आणि रात्री 11 साडे 11 निशा शिंदे या महिलाचा भजन आहे आमच्याकडे. तर जोगेश्वरी काय बोरवलीवरनं येईल या. आणि त्याच्या आधी वाघेरचं पण दिंडी भजन आहे आणि आमच्या मोहळातल्या पोरग्या आकांक्षा राणे त्याचं पण भजन आहे. पण त्या माका दुसऱ्या भागात जाय. पण व्हिडिओ कंटिन्यू राहतो त्यांना दुसऱ्या भागात. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर तुमचा व्हिडिओ बघू गावतो. आणि लय गर्दी होती आज महाप्रसादात आणि मजा पण येतात. कारण आता मुंबईतून बहुतेक जण येले आहेत पोरगे, त्यामुळे तर चला जाऊया फोटो बिटो काढूया चला. तर बरेच काळानंतर अकडी फोटोशूट चालू आहे. हे बघा नागो सेलिब्रिटी बनलो. सगळ्यांसोबत एक 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 2-2 फोटो काढता. तरी पब्लिक कमी आहे वाटता फोटोशूटला. अर्धा यावचा वाटता. 2 ग्रुप पडले आहेत, एक ह्या साईडला आणि एक ह्या साईडला. 2 ग्रुपमध्ये फोटोशूट चालू हा. 2 ग्रुपमध्ये. ह्यो खालच्या ग्रुपमधनं आता डायरेक्ट वरच्या ग्रुपला, आता दुसऱ्या ग्रुपमध्ये या शोधतात ऍड होतो. तिकडे ऍडमिन कोणा समजत नाही. ह्यो आठटा पांढरे टोपी वालो ऍडमिन तो ऍड करता इकडे एक 2 एक त्यांना 1 2 आणि मी 1 3 जणांका ऍड केल्या इकडे. फोटोशूट 94 ऑफ कॅमेरामॅन 94 ऑफ साईज डायरेक्ट. काय रे बाबा माझ्या तकडनं आता होईल. नेक्स्ट नंबर लावा चला काय म्हणतं. आणि अकडी पण आयला हे वाटता ओ कॅमेरामॅन 94 ऑफ साईज 96 ऑफ. आणि अकडी पण आयला हे जेंट्स वाटतं सगळा भरलेला. ओ कॅमेरामॅन 94 ऑफ एकदम फोटो चिलो. आणि इकडला आता मेन पार्ट ह्या काय बघा किती पब्लिक उतरला बघा. फुल पब्लिक फुल झाला इकडे. आणि फोटोग्राफर अकडी 4 आणि 4 फोटोग्राफर एवढ्या जणांचे फोटो काढतात ग्रुपचे. एकाक चष्मो लागलो हो बघा. अकडी आता बहुतेक माका वाटतं रस्त्याला आता चंद्राभोग भेटला. रस्त्यात चंद्राभोग गावतली 2 चंद्रा रस्त्यात चंद्रा उतारले. चला सुरू करा. फोटो नाही चंद्रा हे बघ. तर माका वाटतं अगदी फोटो काढून सपले वाटता. ही दमली आणि आमचो सेलिब्रिटी तो पण दमलो. भाईजान थक गया क्या? भाईजान थक गया. मेकअप उडावलो. आणि ते चंद्रा कधी येतली रात्री? चंद्रा रात्री हा चंद्रा रात्री जेवण खाऊन टुमटुमीत येतली खाली. आणि माका वाटतं आता शाळेची दिंडी येतली या. पोर माका वाटतं शाळेची इले ते रिक्षेतनं वर गेले. आता सर येतले गाडी घेऊन.
इकडे फोटोशूट जोरात चालू होता. दीड दोन तास तरी फोटोशूट होता इकडे. आणि ही दमली सगळी फोटो काढून. मला वाटतं सगळ्यांच्या इंस्टा पेजवर उद्यापासून फोटो अपलोड सुरुवात होतली. 100 काढून त्याचे 100तलं एक टाकणार, बाकीचे 99 सडान गेले. तर आता शाळेतली दिंडी आहेत, बघूया काय केलं नाही आधी कुठना. तर आता इकडे शाळेची दिंडी रे ही ना, ही दिंडी दुपारपासून चालू होईल या शाळेची दिंडी. ही बघा. तर इकडे कोण कोण पात्र आहोत. संत ज्ञानदेव असे वाटतं. हे कोण रे बोलत नाही थकलो. एकनाथ नामदेव तुकाराम, मग वाटतं संत ज्ञानदेव, मुक्ताबाई आणि विठ्ठल रखुमाई सोपान. हे परग्या रुक्मिणी. आणि ह्यो कोण? हे विठ्ठल. अरे ह्या सरळ कर, असो कर. थांब वाकू नको. ह्या होती बरोबर आहे, राहून दे तसंच होतं. तर मला वाटतं इकडे विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, परत सोपान, मुक्ताबाई. हे काय मुक्ताबाई आणि निवृत्ती. ही निवृत्ती असे आजचो सीना आमच्या शाळेच्या दिंडीचो खुर्द मूळ. तर आता आहे ना आमच्या सरळ मांडावरती दिंडी घेऊन जातले हळूहळू नाचत. पोरा आता सध्या ना छोटी आहे आणि त्यामुळे त्या मनान त्यांच्या मनान तरी ती बरी करतात. आणि आता इकडे काय आता मका वाटतं गाणी लावून इकडे दिंडी नेतले. तर इकडे दिंडीत विठ्ठल रुक्मिणी, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई अशी हो आजचो सीन आमच्या सप्त्याचो आमच्या मूळ शाळेच्या दिंडीचो. तर अजून पोरा इकडे गेले धनक्या खै गेलो घेऊ म्हणजे वर इकडे दिंडीत थांबा. ह्या काय आणलं गंधक नाचा कया जोरात बरोबर की ना. तू काय करत? ओ माय गॉड.